नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो जर्मन टायगर संघानं. तो वडूनगर संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. त्यांना नुकतीच पाय मिळाली होती. G2V11 जय बोले म्हात्रेपाडा संघ. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला बॅटर पाठवा प्लीज. कारण 4 सामने अजूनही कव्हर करायचे आहेत आपल्याला, कारण लवकर अंधार पडतो आणि त्याचमुळे तुम्हाला वारंवार आम्ही विनंती करतोय, प्लीज कोऑपरेट. इकडून एक सेकंद सुद्धा वाया घालू नका प्लीज. आयोजकांना सहकार्य करा. फिल्डिंग लावून घ्या मात्रेपाडा टीम. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले ती जर्मन टायगर संघाकडून. चला मॅच चालू करा. येस, सामन्याला आपण सुरुवात करूया. जर सूर्य अस्ताला गेला ना तर लवकर अंधार होतोय, हे वारंवार का सांगावं लागतंय. मग एक ओव्हरची मॅच किंवा टॉस विन याच्यावर या ट्रॉफीज बघितल्यानंतर तसं काही घडता कामा नये आणि आयोजकांना देखील ते आणि ते आम्हाला देखील आवडणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती केली जाते, अगदी संघर्ष बघायला मिळाला पाहिजे आणि प्रेक्षकांना देखील तेच हवं आहे. त्यामुळे लागलीच सामन्याला आपण सुरुवात करूयात. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. जर्मन टायगर संघाकडून नुकतंच मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळवला होता शंतनू पाटील. वरच्या क्रमांकावर सलामीला येत असताना पहिल्या मॅच मध्ये 4थ्या स्थानावर आला होता. त्याच्या साथीला नितेश पाटील, आणखीन एक हार्ड हिटर बॅटर. टायगर संघाचा सलामीची जोडी नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजीचं आमंत्रण दिले. राजेश म्हात्रे पहिलं षटक घेऊन तयार होतोय. सामना 3 षटकांचा. राजेश म्हात्रे तयार. ओ द विकेट टॉप पेज लागले. बॉल पाठीमागे आणि या पाठीमागे मात्र चेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद पहिल्याच बॉलवर. मोठा धक्का शंतनू पाटीलला. खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. सफलता प्राप्त केली ती राजेश म्हात्रेनं. सगळ्यात मोठा अडथळा मित्रमंडळी दूर सारलाय. कारण मागच्या मॅच मध्ये मात्र सर्वाधिक धावा केल्या होत्या टायगर संघाकडून शंतनूनं आणि त्याला 0वर मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना दिनेश कुठारकर 3ऱ्या क्रमांकावर दाखल होतोय. गोलंदाज राजेश तयार. राईट आर्म ओव्हर द स्टंप्सनं. ओ यावेळेस थोडासा शफल क्रॉस होऊन चांगला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कुठारकरनं धावसंख्येचा श्रीगणेश केलाय. टायगर टीमसाठी हा पहिला चौकार. दुसऱ्याच बॉलवर चौकार येताना दिसलाय. दिनेश कुठारकर ऑन स्ट्राईक. तोच प्रयत्न होता यावेळेस मात्र. पहा पुन्हा एकदा लिडिंग एज घेतले आणि पॉइंटला सर्कल मध्ये जेल टिपला जातोय. दुसरा धक्का या ठिकाणी लागेल तो जर्मन टायगर संघाला. पहिल्यांदा चौकार आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर मात्र वापसी.
दिनेश कुटारकर 4 धाबा काढून तोही बाद होतोय. तीन बॉल मध्ये 2 फलंदाज मात्र माघारी परतलेत. समोर बलाढ्य संघ आहे जीत होईल पंचय फुले म्हात्रेपाडा आणि या संघाच्या विरोधामध्ये धावा काढाव्या लागतील. पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विश्वास जरूर ठेवलाय फलंदाजांवर, परंतु आतापर्यंत मात्र 4 वर 2 अशी स्थिती पाहायला मिळते ती टायगर संघाची. हो, यावेळेस पहा ऑफस्टोनच्या बाहेर निघाला, अक्षरशः बसला होता फलंदाज पंकज आणि त्यानंतर मात्र फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु वेग प्रचंड आहे आणि राजेश म्हात्रेच्या वेगासमोर खरं तर अनऑर्थोडॉक्स पद्धतीच्या फटक्यांचा अवलंब करणं, कारण हे करत असताना मात्र तुम्हाला चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवावी लागते, कमालीचं टायमिंग जुळवावं लागतं. ओ आडवा बॅट नॉन साइडला चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. डीप स्क्वार लेगला जेल टिपला. कुठारकर, पंकज पाटील पहिल्या चेंडूवर मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज येत असताना खेळपट्टीकडे मंदार पाटील. पहिल्याच ओव्हरमध्ये 5व्या क्रमांकाचा फलंदाज क्रीजवर आलाय. 3 धक्के 4 या धावसंख्येवर स्कोर थांबलाय तो टायगर संघाचा. येणारा प्रत्येक फलंदाज मात्र मोठ्या फटक्यासाठी जातोय आणि त्याचमुळे विकेट मात्र प्रतिस्पर्धी टीमला बहाल करताना दिसलेत. ओ यावेळेस लॉफ्ट ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट, अप्रतिम दर्जाचं टायमिंग जुळवलं गेलं आणि बॉलला भिरकावून दिलं. काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या वरतून 6 धाबांकरता उत्तुंग असा षटकार. धावफलकावर धावा आहेत त्या जर्मन टायगर संघाच्या. 3 गडी बाद, 10 धावा, 1 चौकार, 1 षटकार, 3 विकेट, 1 डॉट बॉल असं खरं तर पृथक्करण राहिलंय पहिल्या षटकाचं गोलंदाज राजेश म्हात्रेकडून. त्यामुळे संमिश्र स्वरूपाचं षटक, परंतु 10च्या सरासरीने जर धावा आल्या तर एक चांगली टोटल या मैदानावर या ग्राउंडवरची ठरू शकेल. त्यामुळे 3 ओव्हर्समध्ये निदान 30 टार्गेट मनामध्ये ठेवून चालावं लागेल टायगर संघाला. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क पर म्हात्रेपाडा गावची ओळख योगेश म्हात्रे उर्फ बुग्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नामवंत क्रिकेटर, शारजा इंटरनॅशनल मैदानावर जाऊन सुद्धा खरं तर ज्यानं खेळ सादर केलाय आणि या मलंगड विभागाचं नाव ज्यानं रोशन केलंय, बुग्या मलंगड एक्सप्रेस या नावानं ओळखला जातो हा खेळाडू. गोलंदाजी मार्कवर सगळ्यात वेगवान या विभागामधील तेज तर्रार गोलंदाज योगेश म्हात्रे सज्ज होतोय.
ओ पहिलाच बॉल बुग्यावर मात्र हल्ला चढवला ऑन साइडला मिड विकेट बाउंड्रीच्या वरतून खेचलाय. कमाल फटका बॉलला पाठवलंय सीमा पार षटकार. मध्ये आहे आज दिवसभर नितेश. पहिलाच बॉलवर मात्र भुग्यावर षटकार ठोकलाय. वेग प्रचंड आहे यावेळेस मात्र वळवलं गेलं थोडस फ्लिक रिशच्या सहाय्यानं चेंडू स्क्वेअर लेग कडे बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे वळवला होता. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी रन धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्डवर आतापर्यंत लागल्यात त्या 17 धावा. सन्माननीय अल्पेशजी मडवी साहेब बुसाटणे समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच अल्पेशजी. तर बुग्यावर पहिल्याच बॉलवर षटकार. मोठं धाडस पाहायला मिळालं. यावेळेचा हा चेंडू हलकीशी अपील पंचांनी सांगितलं बॅटला पहिल्यांदा लागला होता आणि लगेचच अपील खारिज करण्यात आली. परंतु एक चांगला चेंडू आतमध्ये येणारा. इकडे निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या 17 वर आहे. 17 रन्स चांगली टोटल सध्याच्या घडीला दिसते जर्मन टायगर संघाची. याच धावगतीनं जर धावा जमा करता आल्या तर 32-35 धावांपर्यंत पोहोचला तरी सुद्धा एक आयडल टार्गेट सेट करता येईल त्या टायगर टीमला. मंदार पाटील आणि नितेश पाटील अशी जोडी. फिरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस वेग प्रचंड आहे आणि त्यामुळे वेगासमोर टायमिंग होताना दिसत नाही. इकडे संधी होती योगेशला संधी होती या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजाला बाद करण्याची. परंतु ही संधी मात्र गमावले. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना एक्स्ट्राज मध्ये बढोतरी होईल. अवांतर धावसंख्येत भर टाकली जाते. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 18 या धावसंख्येवर. 18 ऑन बोर्ड. नितेश पाटील शेवटपर्यंत उभा राहिला तर नक्कीच चांगल्या धावा टायगर संघासाठी तो जमा करू शकतो याची जाणीव मात्र साऱ्यांनाच आहे. आणि आज चांगल्या धावा या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून सुद्धा आल्यात. परंतु पाहूया समोर वेगवान गोलंदाज योगेश. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. यावेळेस ट्राय केला मिड ऑफ कडे. थोडीशी मिसफील त्या ठिकाणी पाहायला मिळाली परंतु एकच रन मिळेल. सिंगल रन. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र सावरलंय बुग्यानं स्वतःला. त्यानंतर त्याची खबरदारी घेतली की पुढच्या चेंडूंवर एकही मोठा फटका येणार नाहीये. मागचे 4 चेंडू जर चांगले गेलेत. हा शेवटचा चेंडू असेल परंतु महत्वाचा सुद्धा तेवढाच असेल. 19 धावा धावफलकावर. लास्ट बॉल. हो यावेळचा हा चेंडू ऑफ स्टंप लाईनवर ठेवला होता. टप्पा पडला खाली राहिला थोडासा. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जर्मन टायगर संघ 3 गडी बाद 19 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. जास्त एकत्रित येऊ नका. लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. वारंवार आम्ही खरं तर षटक संपल्या लगेच सांगितलं होतं जास्त एकत्रित येऊ नका. प्लॅनिंग केली जाते. बऱ्याच वेळेला आपण पाहतो प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग्स कॉल केल्या जातात. ग्रामीण संघाचा विचार केला तर तेच गोलंदाज असतात. 3 किंवा 4 फिरून तेच गोलंदाजी करणार. नवीन पर्यायाचा कधीतरी विचार केला जातो परंतु त्यासाठी टीम मीटिंग्स. परंतु आज खरंच आमच्याकडे वेळ कमी आहे आणि त्याचमुळे आम्ही वारंवार सकाळपासून हीच अनाउन्समेंट सातत्यानं होते. कारण उजेडामध्ये आपल्याला सामने संपवायचे आहेत. कोणत्याही संघाला या अंधुक प्रकाशाचा फटका बसू नये आयोजकांची मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी मात्र तुमचं सहकार्य अपेक्षित. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. गोलंदाजीसाठी अजय म्हात्रे येतोय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी पाहूया समोर नितेश पाटील बॅटिंगसाठी. नितेश यावेळेस मात्र ऑन साइडला उडवल्या बॉलला. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर शॉट ऑफ लेंथ होता आणि त्याला मात्र चांगलीच चपराक. आणखीन एक बहारदार फटका येतोय त्याच्या बॅट मधला. दुसरा षटकार.
तर पाहायला गेलं तर बाट फिरवतो सकाळपासून आपण पाहिलं शॉट ऑफ गुडलेन जरी बॉल आला तरी कमाल टायमिंग आहे या खेळाडूकडे, लवकर पिक करतो बॉलला. आणखीन एक त्याच दिशेमध्ये पाहूया, क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहे यावेळेस मात्र मिस टायमिंग झाला आणि परतावा लागेल ते नितेश पाटीलला. चांगली बॅटिंग करत होता परंतु अखेरीस ही सफलता निर्णायक क्षणाला मात्र मात्रेपडा टीम साठी येते. अजय मात्रेला मिळते ही सफलता. फलंदाज नितेश पाटील बॅक टू द डगआउट. ठरतील जर चौकार षटकार साठी चेंडू येत नसेल तर मी तर म्हणेन सिंगल डबल्स न सुद्धा 30+ धावा करू शकतील. इकडे धावा झाल्या त्या 28-28. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. जीत ओव्ही 11 जय भोले म्हात्रेपाडा आणि जर्मन टायगर या 2 संघादरम्यान सुरू असणारी ही लढत आहे. ओ यावेळेस चाप करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी त्यामुळे एकच धाव मिळेल. खूप चांगली बॉलिंग, चांगल्या टप्प्यावर आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा वाईड बॉल ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला होता गोलंदाजानं आणि त्याचमुळे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. पहिला चेंडू अजयचा शॉट ऑफ लेन थोडासा पडला होता, त्याच्यावर चपराक मिळाली होती परंतु त्यानंतर मात्र स्वतःला सिद्ध करत असताना गोलंदाज अजय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग हा या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. स्कोर कार्डवर 29-29. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगल्या धावा सेट करू शकेल तो टायगर संघ. चांगला बॉल पुन्हा एकदा फुल लेंथ होता, खोदून काढले त्याला, ऑन साइडला वळवलं. मिड विकेटचा फिल्डर वेगानं बॉलवर आलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र अपयशी. फलंदाज होईल बाद. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. इनिंग ब्रेक. टोटल 30 धावा जमा केल्या त्या जर्मन टायगर संघानं आणि 31 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेटअप करण्यात आलंय. ते ओव्ही 11 जीत ओव्ही 11 जय बोले बात्रेपाडा संघासमोर. लवकर जा बाहेर आणि लगेचच सलामीची जोडी पाठवा. टायगर संघाला मी विनंती करेन की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला टायगर संघ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. तर 31 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. बघूया टायगर संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या धावा वाचवणार की योगेश साहा बात्रेपाडा संघ सहजतेने या धावांना पाठलाग करणार. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर पुनश्च एकदा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो प्रवीण ठाकूर सरांचा. थँक्यू. तर आमचे मान्यवर संदीपजी हिलाल साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम 11 आयोजित ग्रामस्थ मंडळ उसाटणे चषक 2024 मध्ये संदीपजी हिलाल साहेब आपण
आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. चला बॅटिंग पाठवा लगेच, सलामीवीर जाऊ द्या. यस, जीत ओबी 11 जय भोले भात्रेपाडा संघाला विनंती केली जाईल. सलामीची जोडगोळी देखील मैदानात येताना दिसते. जास्त वेळ दौडू नका, वेळ वाचवा, खेळ वाचवा. अगदी सूर्याच्या साक्षीनं जर आपल्याला सामने संपवायचे असतील तर तुम्हाला वेळेत सामने संपवावे लागतील, अन्यथा अंधुक प्रकाशाचा मगाशी देखील दीपक पाटील सरांनी सांगितलं, फटका जर एखाद्याला बसला तर या ट्रॉफीज ज्या दिसत आहेत ना, प्रथम द्वितीय आणि तृतीय, या 3 ट्रॉफीज कोणत्या तरी वेगळ्या निर्णयाला सामोरं जावं लागेल. त्यावेळी मात्र कुठं तरी मनामध्ये थोडंसं दुःख नक्कीच जाणवेल. त्यामुळे वेळ वाचवा. याच दरम्यान संदीप हिलाल साहेबांना विनंती केली जाईल, उसाटणे गावचे सुपुत्र यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. याच दरम्यान विजयाकरता करायच्या आहेत 31 धावा. वडू नवघर संघ देखील ही लढत अगदी डोळ्यात तेल घालून बघताना दिसते. कोणता संघ त्यांच्या विरोधात 2-4 हात करेल त्याकरिता प्रचंड मोठे डाव टाकण्याकरता देखील त्यांचे जे क्षेत्ररक्षक असतील, प्रमुख गोलंदाज असतील, फलंदाज असतील, अजून बघताना दिसत आहेत. काहीतरी वेगळं घडेल की काय, कोणता संघ सोपा असेल, परंतु सध्याच्या घडीला असा आपण विचार करूया कोणताच संघ सोपा नाहीये. कोणत्याही स्पर्धेमध्ये अनपेक्षित निकालांचा धक्का नक्कीच बघायला मिळतोय. आज सकाळच्या सत्रापासून बघताय की मगाशी देखील असं वाटलं होतं मुर्गी संघ, विकीपॅडीचा संघ प्रचंड मोठी चुरस निर्माण केली होती त्यानं, परंतु एक षटकार क्षणार्धात सामना वाटोळं करून दिलं होतं त्या षटकारानं आणि सामना संपवला देखील गेला होता. तर जाऊया मैदानाकडे. पहिला स्ट्रायकरला फलंदाज मैदानाकडे दाखल झाला. एका बाजूला आहे राजेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, क्वालिफाईड पंच आपलं अंक आपल्या हवेमध्ये पसरतील. वाईट चेंडू घोषित केला गेलाय. येस, योगेश म्हात्रे आणि जर विचार केला राजेश म्हात्रे भन्नाट वेगावर स्वार होणारी गोलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये बघितली होती, मात्र सलामीची जोडगोळी मैदानामध्ये दाखल झाली तेवढ्या ताकदीची आहे. आणि मगाशी दीपक पाटील सरांनी सांगितलं होतं की शारजामध्ये दाखवून देखील आपल्या फलंदाजीचा डंका या फलंदाजानं दाखवला होता, अर्थात योगेश म्हात्रेनं. तोच मात्र नॉन स्ट्रायकेंडला असेल. पहिला स्ट्रायकर गोलंदाज आहे प्रेम पाटील. वा, फटका जबरदस्त आहे. बॅट आणि चेंडू मध्ये रडारमध्ये आणि चेंडू रनआउटचा धोका संभवतोय. मोठा मासा करायला लागेल का, काय घडलंय, पंचांचा इशारा येईल. थर्ड अंपायर कडे पाठवलाय निर्णय, कारण काय जबरदस्त थ्रो होता आणि थेट जर फेकी झाली असती तर कदाचित शंका होती, परंतु अजूनही शंका मनामध्ये नक्कीच आहे. धाकधूक नक्कीच वाढली आहे. येस, नॉट आउट. सुदैव बलवत्तर होतं म्हणून तर की काय, योगेश म्हात्रे धावचीतच्या स्वरूपात बाद होता होता वाचलाय. क्रिकेटच्या परिभाषेतील ही आत्महत्याच ठरली असती, परंतु सुदैव बलवत्तर प्रेम पाटीलच्या बरोबर जाळ्यात तो अडकला नाहीये. ब्लॉक कॉलचा चेंडू खडून काढलाय. इथं राजेश म्हात्रेने एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसरी धावा खतरनाक होऊ शकते म्हणून नकार दिला गेलाय. नितेश माळीलकडे थ्रो आलाय, परंतु खराब दर्जाचा थ्रो बॅकअप केलं गेलंय. एक आणि एकापेक्षा काही मिळणार नाहीये. सिंगल धाव देखील अतिशय महत्वाची आहे आणि ती धाव इथं बघायला मिळते. स्ट्राइक चेंज होते, स्ट्राइक रोटेट होते. आता मात्र स्ट्राइक एंडकडे असेल. ट्रम्पकार ज्याला म्हटलं जातंय, तुरुपाचा एक्का ज्याला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. ही विकेट मिळवणं गरजेचं आहे प्रेम पाटीलला. प्रेम पाटील जाळं पसरवताना दिसतोय. स्लोअर वनचा वापर केला, त्याला माहिती होता बॅट गोपणीसारखी फिरवण्यासाठी सज्ज झाला आहे, परंतु स्लोअर वनचा वापर केल्यानंतर स्वतः स्मिथ हास्य करतोय. त्यालाही माहिती आहे माझ्या रडारवर चेंडू येऊ देणार नाही आहे प्रेम पाटील. हेच तर खरं डावपेच आहेत. फलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व का क्रिकेट म्हटलं झालंय, तर हे क्रिकेटचं हे जबरदस्त द्वंद्व आपल्या दोन संघामध्ये बघायला मिळते. एका बाजूला म्हात्रेपाडा तर दुसऱ्या बाजूला टायगर संघ. हार मानायला अजूनही कोणी तयार नाही. 31 धावा जरी असल्या विजयाकरता तरी त्या करताना देखील घाम गाळावा लागेल. आहा, मी म्हटलं होतं खेळपट्टी रंग दाखवताना दिसते. जणू ती आता या गोलंदाजाच्या अर्थात प्रेम पाटीलच्या प्रेमात पडली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. काय खेळपट्टी बाउन्स घेते, कधी खेळपट्टी खाली राहते. खेळपट्टी जिवंतपणाचं अजूनही या तिसऱ्या दिवशी सलग आपले रंग उधळताना दिसते.
जाऊया प्रेम पाटील पुन्हा एकदा सज्ज झाला तर दुसऱ्या बाजूला योगेश म्हात्रे. वा कमालीची गोलंदाजी आहे. चौथ्या त्या 5व्या स्टंपवर अटॅक ठेवला गेलाय. अप्रतिम करकचून ब्रेक लावलेत. योगेश म्हात्रेला थांबवून ठेवलंय. सोपं नाहीये हे. प्रेम पाटील मात्र ते प्रेमानं अगदी करून गेलाय. वा काय कमालीचं प्रेशर क्रिएट करून गेलाय. परंतु प्रेशर ज्यावेळी येतोय ना तेव्हा प्रेशर कुकर मध्ये सिटी वाजत असते. सिटी वाजवावी लागेल. सिट्ट्यांचा आणि टाळ्यांचा आरोळी बघायला व्हायची असेल तर आता मात्र योगेश म्हात्रेला मोठा फटका मारावाच लागेल. बॅट आणि चेंडू मध्ये सभी हा झेल काय जबरदस्त पकडला असता तर झाला असता. परंतु जबरदस्त कारण त्याला माहिती होतं योगेश म्हात्रेचा झेल पकडण्यासाठी काय कमालीचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय आणि एका षटकाच्या निर्वाळानंतर मात्र धावा अवघ्या शेष आहेत. बिनबाद 4 धावा. काय कंजूस स्वरूपातली गोलंदाजी प्रेम पाटीलनं काय भेदक गोलंदाजी केली आहे. क्रिकेटच्या अगदी सगळ्या पद्धतीचे चेंडू त्यानं पेश केलेत. अगदी संमिश्र पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळाली. व्हेरिएशन किती जबरदस्त आहे. मी मगाशी देखील सांगितलं होतं की कोणताही गोलंदाज स्टान्स, रिदम आणि बॅलन्स या 3 गोष्टी जेव्हा महत्त्वाच्या असतात ना तेव्हा तो जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर यशस्वी होईल. आणि ती यशस्वी गोलंदाजी तर प्रेम पाटील नावाच्या गोलंदाजानं सिद्ध केली आणि त्याला मात्र साथ त्यांच्या क्षेत्ररक्षकाने देखील चांगली दिली. म्हणून तर की काय केवळ अवघ्या धावा आहेत. 4 धावा धावपटलावर, 1 वाईटच्या स्वरूपात आणि उर्वरित 3 तिहेरी धावा ज्या आहेत त्या काढताना दिसत होते दोन्ही फलंदाज. राजेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रेला आता प्रश्न पडलाय कारण आता मात्र 12 चेंडू आणि विजयाकरता करायच्या आहेत तब्बल 27 धावा. 27 धावांची गरज आहे. वडूनवघर संघ देखील हा सामना नक्कीच बघताना दिसतोय. त्यांना माहिती आहे कोणता संघ आमच्या समवेत येईल खेळताना. परंतु निशांत मगाशी निशांतची गोलंदाजी काय शांत करून गेली होती फलंदाजांना. अफलातून दर्जाची भेदक गोलंदाजी पेश केली. हॅलो निशांत डावखुरा गोलंदाज आहे परंतु आता मात्र खामोश ठेवेल का राजेशला. हा भन्नाड. हॅलो निशांतनं आज सकाळपासून मोठ्या मोठ्या फलंदाजांना शांत करून ठेवलाय. तो जणू आगीचे आगडोंब उचलवताना दिसतोय. जणू तो निखारे फेकतोय की काय फलंदाजांवर असंच वाटू लागलाय. तेवढ्या ताकदीनं गोलंदाजी मगाशी जी राजेश आणि योगेशने केली होती तेवढ्याच स्पीडनं गोलंदाजी निशांत करताना दिसतोय. ओहो जबरदस्त. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मात्र तेवढ्या ताकदीनं अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय. परंतु एकच धाव होईल. एका धावाने फरक पडत नाहीये. निशांत देखील आपल्या क्षेत्ररक्षकांना तेच सांगून गेलाय मला मोठे फटके मारू द्यायचे नाहीत. आणि क्षेत्ररक्षक मात्र प्रचंड वेगानं त्या चेंडूवर झपकन येताना दिसत आहेत. ही विजयाची भूक आहे. मग नितेश पाटील असेल किंवा नीरज पाटील असेल किंवा त्यांचे सगळे सहकारी त्यांनी अगदी गेम प्लॅन रेडी ठेवलेला दिसतोय. त्यांना माहिती आहे एक एक धाव महत्वाची आहे आणि त्या धावेपासून वंचित ठेवावं लागेल. प्रेशर क्रिएट करावं लागेल म्हात्रेपाडा संघावर आणि तोच प्रेशर इथं गोलंदाज प्रेस करताना दिसतोय. स्लोअर वनचा वापर केला गेलाय मात्र चेंडू घनगळ जाईल का. अडवलाय. वा सुपर दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा नक्की जाणार. रनआउटचा धोका संभवतोय. घडलाय काय आणि सोडलाय. अक्षरशः योगेश म्हात्रेने क्रीज आधीच सोडली असं वाटू लागलंय. त्याला माहिती आहे मी रनआउट आहे आणि योगेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. या दुसऱ्या धावेची आणि प्रेशर क्रिएट झाला योगेश्वर आणि त्याचा फटका देखील बसलाय. धावा अवघ्या 6 आणि योगेश म्हात्रेचा सारखा मोठा मासा गळायला लागलाय. भले धावचीतच्या स्वरूपात का होईना. टायगर संघाचे मनोबल अतिशय उंचावलेलं दिसतंय. नितेश पाटील आणि त्यांचे सहकारी ते देखील करताना दिसत आहेत. यस भालचंद्र पाटील साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नारायणगावचे
भालचंद्र पाटील साहेबांना विनंती आहे. स्लोअर वनचा वापर केलाय निशांत. काय सुपर दर्जाची गोलंदाजी पेश करतोय. मी म्हटलं होतं डावखुरा गोलंदाजाला एक विशिष्ट अँगल असतो, देवाची देणगी आहे त्याच्याकडं. दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद दाखवतोय आणि ती कला ताकद नजाकत दाखवताना दिसतोय हा निशांत पाटील. करकचून ब्रेक लावलेत. अगदी कृष्णा मात्रेलाही थांबवून ठेवलंय. योगेश मात्रेला थांबवलं होतं, राजेश मात्रेला थांबवलंय आणि आता येणाऱ्या कृष्णा मात्रेला देखील त्याने थांबवलंय. अवघ्या 6 धावांवर थांबवून ठेवलंय. क्लिंग बॉल लेग स्टंप उखडून ठेवलाय. कृष्णा मात्र देखील चिऱ्या धाव संख्येवर बाद होईल. सात चेंडू 25 धावा हे समीकरण येऊन ठेपलंय. 31 धावांची गरज असताना काय सामना पुढ्यात आणून ठेवलाय गोलंदाजांनी. भेदक कंजूस स्वरूपातली गोलंदाजी पेश केली गेली. मग निशांत असो किंवा पहिले षटक टाकणारा प्रेम पाटील असो. पुन्हा एकदा स्लोअर वनचा बाबा अचूक पिक केला, परंतु झेल पकडला जाईल का? येस, वज्रमुठीत झेल काही झालाय आणि पुन्हा एकदा धक्का दिला. धक्का क्रमांक दुसरा बॅक दिलाय आणि फलंदाज अल्पेश मात्रे देखील चिऱ्या धाव संख्येवर बाद होईल. पहिला पुकार असेल. आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. या आपण तयारीतच राहायचं आहे. या लवकर 6 चेंडू आणि विजयाकरता करायचे आहेत अजूनही 25 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो, परंतु जसं सूर्य अस्ताला जाईल तसं या खेळपट्टीवर दमटपणा येईल. गोलंदाजांना नक्कीच मदत होईल आणि खेळपट्टी पुन्हा एकदा गोलंदाजांच्या प्रेमात पडेल की काय ही यक्षभीती आता मात्र निर्माण झाली आहे. कोणतंही आव्हान ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. बेसावत राहिला सध्या मात्रेपाडा संघ आणि त्याचाच फटका नक्कीच बसलाय. डायगर संघाने ते अचूक हेरलं, मग तो प्रेम पाटील असो पण दुसरा गोलंदाज येणारा जो निशांत पाटील त्याने अचूक हेरलं. स्लोअर वनचा अचूक वापर केला आणि एका मागोमाग धक्के दिले गेलेत. फलंदाजांचा कणा उद्ध्वस्त केलाय आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 6 चेंडू 25 धावा. बॅट आणि चेंडू मधले रडारवर चेंडू नासल्या कारणानं 1 धाव नक्कीच मिळेल. आता मात्र समीकरण आहे 5 चेंडू 24 धावा. गोलंदाज आहे हाणामारीचं षटक घेऊन आलाय. शेवटचं अंतिम षटक मोहित मस्कर. त्यानं मोहितनं मगाशी पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. अक्षरशः सर्वांनाच प्रेक्षक मायबापाला मोहित करून ठेवलं होतं. तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. हो कमालीची गोलंदाजी. स्वतः यष्टीरक्षक नितेश पाटील बीट होतोय. कमालीचा बाउन्स आहे तिथं खेळपट्टीवर आणि चेंडू आपटल्यानंतर जो जी आरोळी उठते ना त्याच्या तोंडातून तो चित्कार आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतोय. अर्थात मोहित मस्करचा एवढा खांद्याचा अतिरिक्त वापर तो करताना दिसतोय. वा, फटका जबरदस्त आहे, परंतु एकच धाव देऊन जाईल का? यस, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो बघायला मिळतोय. आता मात्र खांदे उद्ध्वस्त केलेत. थोडी बॉडी लँग्वेज थंड पडली मात्रेपाडा संघाची आणि त्यांना माहिती झालंय रिझल्ट अगदी स्पष्ट झालाय की काय असं वाटू लागलंय. आता उर्वरित केवळ चेंडू शेष आहे 3 आणि विजयाकरता 23 धावांची गरज आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पंच नक्कीच दंडित करतील. प्रसाद सर सांगतील हा वाईट चेंडू असणार आहे. अतिरिक्त धाव संख्येत भर पडतीये. धावा धापटल्यावर बघायला मिळतील तब्बल 9 धावा. निकराची झुंज होईल असं वाटलं होतं, परंतु क्रिकेटमध्ये असं काही घडत नाहीये. कोणताही गोलंदाज कोणताही फलंदाज कधी हवी होईल सांगता येत नाहीये. मात्र पुन्हा एकदा 30 सेम डिलिव्हरी बघायला मिळते. पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित नक्कीच केला जाईल आणि त्याचा फटका नक्कीच बसतोय सध्या डायगर संघाला. थोडासा वेळ वाचवा असं म्हणायला हरकत नाही, परंतु वेळ आता अतिरिक्त व्हायला लागलाय. कारण हे 2 चेंडू सहजगत्या झाले असते हे माझं मत आहे, परंतु मोहितच्या मनात काहीतरी वेगळं असेल. फलंदाज त्याच्यावर अटॅक करेल मच्छिंद्र मात्रे म्हणून थोडासा लांबवतोय तो बॉडी अवे फ्रॉम द बॉडी. परंतु तिसरा ही वाईटची हॅट्रिक मला वाटतं बघा. लगातारचा 3रा चेंडू
हा त्यानं वाईट फेकलाय. 3 धावा अतिरिक्त दिल्या गेल्यात. अजून समीकरण सोपं झालंय आता मात्र मात्रेपाडा संघाकरिता. धावा करायचे 3 चेंडू 20 धावा. 3 चेंडू 20 धावा. आता मात्र आता एखादा अतिरिक्त चेंडू आला आणि जर षटकार बसले तर काहीही होऊ शकतं. म्हणून क्रिकेटमध्ये भविष्यवाणी केली जात नाही. हो 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 झेल सुटलाय नितेश पाटीलकडनं. हरकत नाही, पण तो सिंगल धाव नक्कीच मिळेल. आता मात्र समीकरण बिघडल्या. 2 चेंडू आणि विजयासाठी करायच्या आहेत 19 धावा. समीकरण खूपच महागडं झालंय. अगदी मात्रेपाडा संघ थोडासा सुस्तावलेला दिसतोय. बॉडी लँग्वेज थंड पडली आहे. जसा वातावरणात थंडपणा आलाय, बॉडी लँग्वेज थंड. आणि आता मात्र 1 चेंडू 19 धावा. वडूनगर संघाचा संघनायक मात्र हळूहळू इथं टॉस बॉक्स कडे येताना दिसतोय. हल्ला झालाय, परंतु हा षटकार असेल नक्कीच, परंतु सामना जिंकलाय मात्र डायघर संघानं. हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. त्याचप्रमाणे चांगला खेळ आज मात्रेपाडा संघानं देखील केलं, त्यांचंही हार्दिक अभिनंदन करेन. येस, सामना लवकर संपवल्याबद्दल देखील तुम्हाला धन्यवाद देईन.